मित्रांनो, मी आणि नितीन पेट्रोल टाकून निघालो आमच्या नवीन शेताकडे. मित्रांनो, आमचं शेत वाशिम बस स्टँडपासून 7 किलोमीटर आहे. हिंगोली नाक्यावरचा नवीन फ्लायओव्हर चढून आम्ही परत खाली येऊन डावीकडे वळालो. मित्रांनो, तिथे तुम्हाला MIDCचं मोठं बोर्ड दिसेल. आता पुढे 3 रस्ते असतील. हा देवाळा, हा सुरकंडी आणि हा पंचाळा. आपलं शेत आहे पंचाळ्यामध्ये. आपल्या शेताकडे जाताना पण 2 रस्ते आहेत. आपण धरणाकडून जाऊ. मित्रांनो, कडक उन्हात काळ्या मातीवर हिरवा शालू कसा दिसतोय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा वानखेडे तुमच्या सर्वांचं सहज स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही बघितलं, आम्ही घरून वगैरे कसं निघालो, काय निघालो आणि इथे येऊन पोहोचलो. आम्ही सध्या पंचाळ्यामध्ये. बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या पुढे हा नवीन ब्लॉग घेऊन येतोय, तो पण आमच्या नवीन शेताचा. तर मित्रांनो, मागे तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल माझा, ज्यात मी शेताची पूजा वगैरे करून ट्रॅक्टर सुरू करतो आमच्या शेतात. तर बऱ्याच जणांना ते वाटलं की नवीन ट्रॅक्टर घेतले का, कारण वर लिहिलं होतं मी 7.5 HA. तर HAचा बऱ्याच जणांना वाटलं HP आहे का, चुकून माझ्याचं झालं का. HP होते हॉर्स पॉवर आणि HA होते हेक्टर. तुम्ही ते हेक्टरच लिहिलं होतं. तर मी तुम्हाला आता नवीन शेत दाखवतो माझं. तर सध्या आपण धरणाजवळ गो. हे माझ्या मागचं आहे पंचाळ्याचं धरण, बघू शकता तुम्ही. ती व्हाईट लाईन जी दिसत आहे बघा, डिफरन्स दिसते. ब्लॅक गोटे आहेत वरील, खाली पांढरे गोटे आहेत. तर जे जिथपर्यंत ती दिसत आहे पांढरे गोटे, तिथपर्यंत या धरणात पाणी राहतं. सध्या आम्ही धरणाच्या आत आलो होतो मंत्रीसाठी. भरपूर पाणी असते याच्यात आणि धरणाचा सगळा उतार या भिंतीकडे असल्यामुळे शेवटपर्यंत आमचं शेत आता या धरणाच्या भिंतीच्या पलीकडे, तर शेवटपर्यंत पण पाणी राहते. आता माझ्यासोबत आहे आपला ब्लॉगचा हिरो, सुपरस्टार पुनीत नाही, नितीन. अच्छा ठीक आहे. भाऊ बघा आता किती हसतोय, कारण भाऊने दात बसवले आपल्या फायनली. तर चला आता मी तुम्हाला शेतात नेतो. मित्रांनो, जसं की ते धरण दिसत आहे तिकडे, ही वॉल आहे आणि ही बॉर्डर, इथून आपली शेती चालू होते. सरळ असा पट्टा आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे आमच्या शेतातलं पहिलं बारं. ॲक्च्युली किती एकरचं आहे हे मी नाही सांगू शकत, कारण आमची मोजणी आणि हे आहे दुसरं बारं. म्हणजे असे 1, 2, 3 एका सरळ पट्टीत असे 3 बारे आहेत. त्या मातीहून तुमच्या लक्षात येईल की बुवा जमीन कशी आहे. मित्रांनो, सध्या आपण आपल्या वावराच्या 3ऱ्या बाऱ्यात. तर तिकडे गहू लावलेला, त्याची हार्वेस्टिंग झालेली आहे. आणि इथे सध्या आपलं भुईमुंगचं बारा. तर इथे स्प्रिंकल वगैरे दिसत आहे तुम्हाला. आणि बाजूला जनावरांपासून वाचण्यासाठी ते झटका मशीन आहे. आणि इकडे पाण्याचा सोर्स असल्यामुळं येतातच ते. तर सगळ्यात पहिले आपल्याला जर वावरासाठी काही करायचं असेल तर तार कुंपण करणं सगळ्यात गरजेचं आहे. मित्रांनो, ही ती झटका मशीन, ह्याच्यावर ऑपरेट होते. हे सोलार पॅनल, एकूण ती वायरिंग केलेली आहे. आणि हे बघा असं आहे भुईमुग. इथे छोटं शेड आहे जो भागून राहतो आमचा सध्या रात्रीचा. आणि तिकडे पण त्याची बाज आहे, तिथे पण झोपतो तो. आणि याच्या बाजूला जे बार आहे अजून ते पण आहे, तिथे तूर होती ती काढलेली आहे. मित्रांनो, हे आहे 5वं बारं जिथे तूर लावली होती. त्याच्या मागे जे हायब्रिड दिसत आहे ते दुसऱ्याच आहे. आपली बॉर्डर तिथपर्यंतच आहे. आणि त्याचं झाले की डायरेक्ट रस्ता आहे. त्याचं 1 एकर असा, 1 अर्धा एकर. मग इकडून पण आपण रस्त्यावर आहोत जवळपास. ही सिमेंटची फॅक्टरी लक्षात राहू द्या, ज्याच्या आसपास आपलं शेत आहे. खेळाची येते. आणि तिथे जे आहे ते आहे पाण्याचा बेंड, म्हणजे पाण्यासाठी ते सोर्स. टोटल 4 बेंड आहे आपल्या वावरात. या झटका मशीनचा जर आपल्याला झटका लागला, माणूस मरते का? नाही, थोडंच मुंगे आल्यासारखं होते फक्त. हात लावायला वाटते तो. नाही, मी हात लावला नाही. मग कसं काय सांगा लागला? जाऊ दे, कट कर. भाई लाजला आपला. नाही तर कॅमेरा जेव्हा ऑफ होता ना, तेव्हा एवढी बडबड करू लागला. काही नसते होत, फक्त सेन्सेशन देते, मुंग्या येतात. जसं काय अनुभव घेतलेला आहे ना झटका मशीनचा. म्हणजे याची इच्छा होती मी हात लावून बघावं फक्त मुंग्या येतात म्हणून.
लय भारी माणूस आहे ते, सायलेंट दिसते तो ते चेहऱ्यावर, असं वाटतं की किती गरीब आहे. पुनीत सुपरस्टारच आहे तो. मित्रांनो इथं सरळ पट्टीत काय आम्ही वांगे लावलेले आहेत. तर बघा आमच्या शेतातले वांगे कसे आहेत. भाई आम्ही आमच्या शेतातला बघा फ्रेश एकदम अलीकडे फ्रेश, याच्यात बघा टमाटे आहेत, वांगे आहेत आणि मिरच्या आणि गोबी. मित्रांनो आता आहे आम्ही आमच्या वावराच्या शेवटच्या टोकावर. ते बघा तिथं हे जे धुरा दिसतोय ते झाड वगैरे, हे शेवटचं टोक आहे. थोडा उतारचा भाग आहे कारण हे इथलं थोडंसं धरणात गेलेलं आहे आमचं, आणि पावसाळ्यातनं इथून पाणी पण वाहते. पुढे जाऊन ते मिळते ते तिकडे धरण दिसते ना, ते बोराळ्याचं धरण आहे. तर असं आहे आमचं शेत. अजून पुढे एक शेत तलावसारखं शेतात, ते पण दाखवतो तुम्हाला. चला. आणि हे जे माझ्या मागे हे शेतातलं शेततळ आहे छोटंसं. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमचं नवीन शेत? आय नो थोडंसं ओबडधाबड आहे बऱ्याच ठिकाणी, आणि काही विनाकारांची झाडंसुद्धा आहेत. पण असो, आता आपल्या ताब्यात आलं आहे, आपण नक्कीच हिला कसू आणि या शेतीचं सोनं करू. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? चॅनल जर आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील शेतीशी रिलेटेड किंवा माझी पर्सनल लाईफ, तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.